सलावळू गाई बैसो जेवो एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला शिन खांदी भार पोटी भूक काय खिळावयाचे सुख बहु केली वनवन पाय पिटी झाला शिन तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झाला शिन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दोसरे चरण संताची दोसरे चरण संताची दोसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू 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 बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओ नमो ताणेश्वरा ओ नमो ताणेश्वरा ओ नमो ताणेश्वरा ओ नमो ताणेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा जगद्गुरु तुकाराम महाराज की बोलो रे भाई सब संतर की जय छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की नम पार्वती परमेश्वर हर 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 महादेव हर विठाला 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 हर विठाला 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 हर विठाला हर विठाला विठ्ठल 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 सलावळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला
खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख बहु केली वनवन पाय पिटी झाला शिन तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झाला शिन. प्रस्तुत सेवेला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा काला प्रसंगातील उत्कृष्ट अभंग आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज पहिल्यानं गायी उळू आणि मग एका ठिकाणावर बसून जेवण करू पहिल्या कड्यात म्हटलेलं आहे. त्याकरता पुष्कळ योनीमध्ये वनवन झाली, त्यामुळं मात्र शीन झाला. दुसऱ्या कड्यात म्हटलेलं आहे खांद्यावर भार आहे, पोटामध्ये भूक आहे, मग संसाराचं सुख भोगण्यामध्ये काय मात्र मजा आहे. तिसऱ्या कड्यात म्हटलं याकरता ज्याला कोणाला जेवायचं असेल त्यांनी गडबड केली तरच बरं आहे. शेवटच्या कड्यामध्ये तुका म्हणे धावे मगावगे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झाला शिन. अभंगाचा सरळ अर्थ आपल्या समोर ठेवलेला आहे. अभंगावर काही बोलण्यापूर्वी क्षेत्र शिरसगाव या पुण्यनगरीमध्ये अनेक वर्षापासून भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम चालू आहे आणि चालू राहणार. विठाला विठाला अनेक वर्षापासून कार्यक्रम चालू आहे आणि असाच अव्याहत कार्यक्रम चालू राहणार. आणि त्या कार्यक्रमामध्ये समस्त गावकरी मंडळी, महाराज मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, लहान मोठे मंडळी सर्वांकडून ही सेवा दरवर्षी माझ्याकडं आहे. याही वर्षी सर्वांच्या वतीनं मदन बापूनं फोन केलेला आहे, बंडू महाराजांना फोन केलेला आहे, बद्री बापू आदी करून सर्व मंडळीनं या ठिकाणी फोन केला आणि त्यामुळं या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झालेला आहे. या कार्यक्रमाला सर्वच आप्त इष्ट गावातले परिसरातले सर्व काही मंडळी उपस्थित आहे. विठाला विठाला त्यामध्ये आमचे सर्व सहकारी असणारे गायक वादक, आता सर्वांचे नावं घेणं काय आपल्याकडून शक्य नाही. भागवतकार योगानं आज कुठं आहेत या कार्यक्रमाला वैभव महाराज. आणि विशेष म्हणजे हा जो काही कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमामधून बरीच काही फुलं मात्र फुललेली आहेत बरं का. आता कोण कोण आहे? दिगंबर महाराज आहेत, अनिल महाराज आहेत, पुन्हा मुरली महाराज आहेत, पुन्हा कोणते महाराज आहेत? हां, भागवत महाराज आहेत, बंडू महाराज आहेत, शरद महाराज. आता सर्वच महाराज मंडळी आहे. समजा कल्पना करा जर गावामध्ये सप्ताह नसता तर हे महाराज होऊ शकले असते का? नाही. पुन्हा या कार्यक्रमाला जे काही पहिल्यापासून असलेले जे काही महाराज मंडळी आहे त्यामध्ये चंद्रकांत महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, सर्वच काही मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. दैठण्याचे वगैरे इकडे तिकडे सर्वच महाराज या कार्यक्रमाला आलेले आहेत. आमच्याबरोबर आलेले बाप्पा आहेत. सर्वच मंडळी. आता कोणाकोणाचे नाव घेणार? आपल्याला काय सगळ्याचे नाव घेता येत नाही, कारण घेण्याची सवय नाही म्हणून घेता येत नाही. विठाला विठाला कोणाकोणाचे
हरे नाव किंवा सर्वांचं नितांत प्रेम आपल्यावर आहे म्हणून सर्वच आदरणीय आहेत असं म्हणून आपण आपल्या सेवेला वळू. आज काल्याचा प्रसंग आहे आणि काला प्रसंगामध्ये जे काही गोपाळ आहेत त्या गोपाळाचं म्हणणं आहे की अगोदर जेवण करायचं का अगोदर गाई वळायची. कसा नियम आहे हो. व्यवहारात जरी आपण पाहिलं जर गुरख्याला सद्गुरू वैद्य बाबा गुरखी शब्दाचा अर्थ थोडा वेगळा सांगायचा बरं काय गुरखी शब्दाचा अर्थ वेगळा सांगायचे कारण त्याचा जर वेगळा विग्रह केला हां म्हणजे तुमच्या काहीच्या लक्षात आला असं आणि नसन आलं तर बरं राहू दे मग विठाला आजकाल गाई सांभाळायचं काम राहिलं नाही कारण गाईच राहिल्या नाही आणि गाई न राहिल्यामुळं गाई सांभाळायचा काही प्रश्न राहिला नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये गरीब असो किंवा मध्यम असो किंवा श्रीमंत असो प्रत्येकाजवळ गाई असायच्या म्हणून त्यावेळेला गुरखी असायची. आणि मग गुरखी काय करायचे जेवणाच्या टायमाला मग अगोदर गाई वळत होते का अगोदर जेवण करत होते. हा अगोदर काय करायचं गाई वळायच्या आणि मग जेवण करायचं असा नियम आहे. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अगोदर आपण गाई वळू. माझा गुरख्याच्या गाई वळणं हे 4 पायाच्या गाई आहेत. गुरखी जे गाई वळतात त्या 4 पायाच्या गाई आहेत आणि जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा गोपाळ ज्या गाई वळू म्हणतात त्या 4 पायाच्या नसून इंद्रिय रूपी गाय आहे. विठाला विठाला जे काय इंद्रिय आहेत त्या इंद्रिय रूपी गायी आपण वळू. आता वळू या शब्दाचा अर्थ अंतर्मुख करू. आता काय सांगावा इंद्रियामध्ये एवढी काही शक्ती आहे महान शक्ती आहे. डोंगरोजी महाराजांच्या भागवतामध्ये विषय आलेला आहे. डोंगरोजी महाराजांचं भागवत चंद्रकांत महाराज डोळ्यामध्ये महान शक्ती आहे वाणीमध्ये महान शक्ती आहे कानामध्ये महान शक्ती आहे मनामध्ये महान शक्ती आहे. पण आम्ही काय केलं माहिती आहे या शक्तीचा आपण नाश केला. काय आता मदन बापू म्हणले की बाबा जरा विनोद सांगा. विनोद म्हणजे जास्त चरित्र सांगा. पण आता कसं आहे संस्थेचा नियम आहे अगोदर भावार्थ मग नंतर लिहिला विठाला विठाला. आपण जे काय त्या ठिकाणी भागवतामध्ये सांगितलेलं आहे माणसानं शक्तीचा संग्रह करायला पाहिजे का नाश करायला पाहिजे. हां एक वाक्य सांगायचं का ज्याच्याकडून शक्तीचा संग्रह होतो त्याच्याकडून पुण्य होत असतं आणि ज्याच्याकडून शक्तीचा नाश होतो त्याच्याकडून पाप होत असते. आता आपण सगळेजण पाप करायला निघालेले का पुण्य करायला निघालेले. हा आपण पुण्य करायला निघालेले का पाप करायला निघालेले. शक्तीचा नाश केला पाप होणार शक्तीचे वृद्धी केली पुण्य होणार. मग आता आपल्याला प्रत्येक इंद्रियातल्या शक्तीचा संग्रह जर करायचा असेल तर डोळ्यानं मात्र देवाला पहा. देव पाहावो देव पाहावो उंच ठाई उभे राहावो
देव देखिला तो कवना नाही भ्याला. डोळ्यानं देव पहा, वाणीनं देवाचं नाव घ्या. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, घ्या रे सुख. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. वाणीनं देवाचं नाव घ्या, मनानं देवाचं ध्यान करा, कानानं देवाचे गुणानुवाद श्रवण करा. शक्तीमध्ये वाढ होईल. डोळ्यानं मोबाईल पाहिल्यानं शक्तीचा नाश होईल. डोळ्यानं काय माणसं कीर्तनात मोबाईल पाहतात. आता याच्या पुढं जाऊन का सांगू का, काही माणसं संडासला बसल्यावर मोबाईल पाहतात. विठाला विठाला पाहिलं म्हणून सांगायला बरं काय, असं काय अंदाजे नाही. आणि ते गावाचं नावही सांगेन, पण कीर्तन झाल्यावर सांगेल. अहो चालताना फिरताना उठताना बसताना तर मोबाईल पाहणं चालूच आहे. बरं त्याच्यात काहीच नाही, काहीच नाही. जर समजा मोबाईल आधी जर आपण पाहत बसलो, ध्यानात घ्या, डोळ्याच्या शक्तीतला नाश होईल. ऐका न ऐका आमचं काय जाणार आहे. येथे कोणाचे काय वागे, ज्याचे त्याने अनहित केले. म्हणून डोळ्यानं देवाला पाहण्याचा प्रयत्न करा. त्याप्रमाणे वाणीनं देवाचं नाव घेत चला. कोणाचे गुणदोष पाहू नका, कोणाच्या गुणदोषाचं वर्णन करू नका, बरं का. कोणाच्या दोषाचं वर्णन करू नका आणि कोणाच्या गुणाचंही वर्णन करू नका. आता का करू नये त्याचं पण विषय आहे, पण आपला विषय वाढल्या जाईल. कोणाचे गुण म्हणा, दोष म्हणा, वाणीनं वर्णन करू नका. देवाचं नाव घ्या, तुमच्या शक्तीमध्ये वाढ होईल. कानानं देवाचे गुणानुवाद ऐका, कानानं देवाचे गुणानुवाद ऐका आणि मनानं देवाचं ध्यान करा. शक्तीमध्ये वाढ होईल आणि परमात्मा प्राप्ती होईल. बघा, या दृष्टीनं तुकाराम महाराजानं तुम्हा मला पहिल्या कडव्यामध्ये चला बळू गाई, 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 चला बळू चला बळू गाई, चला बळू गाई, चला बळू गाई. हो, चला बळू गाई, चला बळू गाई, चला बळू गाई, चला बळू गाई, चला बळू गाई,
आता गाईला वळणं म्हणजे काय? डोळ्यानं देवाचं रूप पाहणं, वाणीनं देवाचं नाव घेणं, कानानं देवाचे गुणानुवाद ऐकणं, मनानं देवाचं ध्यान करणं, हातानं देवाची पूजा करणं, पायानं पायी तीर्थयात्रा करणं. विठाला विठाला. सगळ्याला साधी द्या जरा, सगळ्याला थोडं थोडं जरा चान्स दिला, प्रमाण म्हणायला यायला त्याला सगळ्याला बरं वाटतं. विठाला विठाला. वाटून वाटून खाल्लं म्हणजे जरा प्रत्येकाचे पोट भरते तो, जरा रिकामं राहिलं म्हणजे बरं वाटत. असो, सगळ्याला बरं वाटतं ना. चंद्रकांत महाराज प्रत्येकाला कीर्तन दिलं की बरं वाटतं का नाही? सांगायचा मुद्दा, गायी वळणं म्हणजे इंद्रियाला चांगलं वळण लावणं बरं का. आणि वळण लावलं तर वळण लागतं. एक वाक्य जाणवतं का? वळण लावलं तर वळण नक्की लागतं. म्हणजे तुम्हाला काय अनुभव आहे? आम्ही एकदा आळंदीहून आल्यावर महाराज शिंदे टाकळीहून माले टाकळीला कीर्तनाला चालू. आता मध्ये देव आहे की नाही? कोणता देव? हां, पीर आहे होता. पीर देव दिसला की असा हात जोडला आणि तिथं चक्कर मारली. ते मला कस काय म्हणलं, पडिले वळण इंद्रिय असा कळा. कारण 6 वर्षे प्रदक्षिणा केली आणि 6 वर्षे प्रदक्षिणा केली. जिथं जिथं देव दिसन तिथं जाग्यावर प्रदक्षिणा करायची, हात जोडायचे आणि पुढे निघायचे. बरोबर आहे? मग आता वळण लावलं तर वळण लागतं, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण परमार्थ करणारी मंडळी आहे, पण वळण लावणारी नाही. विठाला विठाला. आणि हळूहळू आपण आपल्या इंद्रियाला वळण लावायचं बघा. वळण लावल्याच्या नंतर पुढं महाराजांना सांगितलं एका ठिकाणावर बसून जेवण करू. आता एका ठिकाणावर बसायचं आणि जेवण करायचं. माणसं काही जेवणारे बसतच नाही, काही तर चालताना रस्त्यानं चालतानाच खातीत बघा. मला कसं काय मिळत ते मला आपलं तसं काही नाही, चालता चालताही खात होतं आपण. आता चालता चालता कुठं खातं असतील गावास. त्या डोंगरजी महाराजांच्या भागवतामध्ये शब्द आलेला आहे, जेवण करणं काय माहिती का? जेवण करणं म्हणजे यज्ञ आहे. लक्षात आलं का? कारण अन्न हे ब्रह्म आहे, अन्न हे ब्रह्म आहे आणि आत मात्र अग्नी नारायण आहे. देवाचं नाव घेत जर आपण जेवण केलं तर ते जेवण नाही, लक्षात ठेवा, महायज्ञ आहे. विठाला विठाला. आता आपण जेवण करायलो का यज्ञ करायलो? बरं, यज्ञ करण्याकरता जे साहित्य लागतं, इथं साहित्याची गरज नाही.
देवाचं नाव घेत जेवण करायचं. काय? देवाचं नाव घेत जेवण करायचं, तो यज्ञ आहे. म्हणून महाराजांना म्हटले ना, उदर भरणं नोव्हे जाणीचे यज्ञ कर्म. विठाला विठाला. म्हणून बसलं पाहिजे, एका जाग्यावर बसलं पाहिजे आणि एका जाग्यावर बसून जेवण केलं पाहिजे. आता ती एक जागा कोणती आहे? आपण ज्या घरात राहतो ती जागा नाही, तर एक शब्दाचा अर्थ आहे एकमेवा द्वितीयम ब्रह्म. एकमेवा द्वितीयम ब्रह्म. ब्रह्म या ठिकाणावर बसून आपण जेवण करू म्हणतात. महाराज म्हणतात ब्रह्मरस करू भोजना पंगती, संताचे संगती सर्व काळ. ब्रह्मरस करू भोजना पंगती, ब्रह्मरसाचं जेवण करू. विठाला. जेवण एका ठिकाणावर बसून जेवण करण्याकरता काय केलं महाराजांना पुढच्याकडे. वनवन पाय पिटी झाला शिन. महाराज म्हणतात गायी वळण्याकरता आणि एका ठिकाणावर बसून जेवण करण्याकरता आम्हाला फार मोठी वनवन करावी लागली. वनवन करावी लागली म्हणजे या योनीतून त्या योनीत, त्या योनीतून त्या योनीत, त्या योनीतून त्या योनीत, अशा अनेक योनीतून आम्ही या योनीमध्ये आलेलो आहे. नाही का? महाराजांना कितीतरी त्याच्याबद्दल प्रमाण दिलेलं आहे. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. बहुता दिवसा फेरा म्हणजे अनेक योनीतून आपण या नगरामध्ये म्हणजे मनुष्य देहामध्ये आलो. विठाला विठाला. हे गाव ते गाव, ते गाव ते गाव, ते गाव. आता गाव का करायचं म्हटल्याच्या नंतर सोपं आहे गाव. या गावातून त्या गावाला जायचं, त्या गावातून त्या गावाला जायचं. आता नर्मदा परिक्रमाच्या वाटानं किती गाव होत असतील? हाय दादा बाप्पा, हे मागचे बाप्पा नाही, चष्मेवाले नाहीत माग. आता इकडं पुन्हा कोण आहे? हा तुम्ही नाही. हा कोणी? हो चंद्रकांत महाराज आहेत ना. विठाला विठाला. बद्री बापून केलेली आहे ना.
गावातले मर्दन बापून केली म्हणा, पण अर्धवट झाली बघा. त्यानं आमचं ऐकलं नाही तर त्यांची पूर्ण होत होती. हा महिला मंडळानं केलेले होते ना, भेटले होते ना, आणि ऐकल्यानं कल्याण होतं असतं बरं का. बापू तुम्ही जर आमचं त्यावेळेला ऐकलं असतं ना तर नक्की मात्र तुमच्या दोघांची परिक्रमा झाली असती होता. विषय आपला एवढा चाललेला आहे, वन करणं. आता किती गावं फिरावं लागत असतील हो? 3,500 किलोमीटर. हे गाव झालं की ते गाव, ते गाव झालं की ते गाव, ते गाव झालं की ते गाव, ते गाव झालं की ते गाव, सारखं. मात्र बरं गाव जर फिरत बसलं तर ते सोपं आहे का? अहो माणसं 1 किलोमीटर चालायला चलत नाही. एक किलोमीटरला गाडी आहे आणि दिवसभर सकाळी मात्र 5 किलोमीटर फिरून येतात. त्याच्यापेक्षा 1 किलोमीटर पायी गेलं तर गाडी सकाळी फिरायला जायची गरज नाही. विठाला तात्पर्य अर्थ चालला. अनेक योनी आहेत, 84 लक्ष योनी आहेत. किती आता? 84 लाख योनी आहेत. आणि 84 लाख योनी एवढ्याच नाही तर कितीतरी 84 लाख योनी मात्र वन केलेली. महाराजांनी म्हटलेलं आहे, मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. माग पुष्कळ योनीमध्ये, पुष्कळ जन्मामध्ये आमची मात्र वनवन झाली. आणि पाय पिटी झाला शीन, हा शीन पण झालेला आहे, थकवा आला. विठाला विठाला परतुरून जाऊन येण्यातच माणसाला थकवा येतो का नाही? फार पाय दुखायले. आणि किती किलोमीटर आहे? हा 7 किलोमीटर आहे ना. हा 7 किलोमीटर आहे. एवढ्यामध्ये जर माणसाला थकवा येतो तर अनेक योनीमध्ये फिरल्याच्या नंतर काही थकवा येणार नाही. आणि आम्हाला सगळ्याला थकवा आलेला आहे. म्हणून बघा, कोणतीच गोष्ट मनासारखी होत नाही. आणि मनासारखी नाही झाली की माणसं चिडचिड केल्याशिवाय राहत. बरं तुम्ही मनासारखी झाली तरी पण माणसं चिडचिड करतात. त्याचं कारण आहे, जसं एखाद्याला रोग झाल्याच्या नंतर तो कोणावरही मात्र घरामध्ये सुटतो की नाही, तसं आपण कोणावरही सुटतो. याचा अर्थ आपण अनेक योनीमध्ये आपल्याला तो फिरून थकवा आलेला आहे. म्हणून आपण मात्र कोणावरही सुटल्या जातं किंवा कोणावरही मनुष्य नाराज होतं. या दृष्टीनं महाराजांनं म्हटलं, बहु केली वनवन पाय पिटी झाला शिन. किंवा अनेक जन्मापासून आम्ही पारमार्थिक साधना करत आलेलो आहेत आणि त्यामुळं मात्र आम्हाला थकवा आला. पण थकवा येण्याचं कारण काय आहे? महाराजांना पुढच्या पोटी भूक खांदे भार, पोटी भूक खांदे भार, पोटी भूक खांदे भार, पोटी भूक खांदे भार, पोटी भूक खांदे भार.
वनवन भाऊ केली वनवन केली वनवन भाऊ केली वनवन भाऊ केली वनवन भाऊ केली खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. फार मोठा थकवा आलेला आहे. थकवा कशामुळं आला तर खांद्यावर मात्र ओझं आहे. खांद्यावर कशाचं ओझं आहे हो? हा तर अभिमानाचं ओझं आहे बरं का. खांदी भार पोटी भूक. आता हे बाकीचे ओझे तात्पुरते आहेत, पण अभिमानाचं ओझं मात्र ज्या त्या जन्मामध्ये बरोबरच आहे. म्हणून हा जो अभिमान आहे हा अभिमान चांगला नाही बघा. आणि या अभिमानाची सुरुवात देहापासून आहे. त्यानंतर इंद्रिय आहे. इंद्रियाच्या नंतर पुन्हा मन बुद्धी आदी करून या ठिकाणी मात्र अभिमानाचं वास्तव्य आहे. आणि तो अभिमान तुम्हा आम्हाला त्रास देईल यात नवल नाही, याचं वजं होईल यात नवल नाही. गोपीच्या मुखातलं देखील वाक्य आहे. ज्या वेळेला रासलीला प्रसंगामध्ये त्या गोपीला थोडाफार अभिमान झाला होता. रासलीला प्रसंगामध्ये जसं म्हणलं तसं कन्हैया आमचा ऐकतो. बस म्हणलं बसतो, चल म्हणलं चलतो, उठ म्हणलं उठतो. त्यांना अभिमान झाला होता. आणि अभिमान झाल्यामुळं देव त्या ठिकाणीच गुप्त झाले. गुप्त झाले म्हणजे दुसरीकडे कुठं गेले नव्हते. एका गोपीचंच वस्त्र अंगावर घेतला आणि तिथंच होते, कुठंच गेले नव्हते. कन्हैया कुठं गेला तेच म्हणायचे. कन्हैया कुठं गेला म्हणजे कन्हैयाच म्हणायचं कुठं गेले. लक्षात आलं ना. म्हणजे त्यांच्या स्वरामध्ये आपला स्वर मिळवायचे. आणि मग पाहत 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 याला विचार त्याला विचार त्याला विचार, वृक्षाला विचार, पशुला पक्ष्याला कोणाला विचार, पण कन्हैया भेटत नाही. मग त्यांनी पुन्हा बालक्रीडा केली. बालक्रीडा केली तरी कन्हैया मात्र प्रगट होत नाही. त्यावेळेला त्यांनी मात्र म्हटलेलं आहे, आम्हावरी कारे धरियला राग, काय तुझे सांग केले आम्ही. रडत असो आम्ही मारित असो हका, विश्वाच्या जनिता नाही कशी. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. कन्हैया रे एक वेळा देई भेटी एक वेळा. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. कन्हैया
कनया रे जग जेठी काय मोकलिले सावजानी विढिले. आणि मग एक गोपी म्हणते कन्हैया का आमच्यापासून अंतरला. तर त्यांच्या मुखातलं वाक्य आहे अभिमानी घाला घातला मासी मनोनिलपलाशी देवराया. आणि मग आर्त स्वरानं रडू लागल्या. त्यावेळेला कन्हैया भगवान त्या ठिकाणी प्रगट झाला. अभिमान गेला. तुका म्हणे देव झाला. देव प्रगट झाले. विठाला विठाला. एक वाक्य सांगायचं का माणसं सगळं सोडू शकतात. काय सगळं सोडू शकतात. समजा आता इथल्या इथं जर आपल्याला उदाहरण द्यायचं झालं, इथं जेवढे आलेले तेवढ्यानं सगळं सोडलं की नाही. हा सगळे सोडलं का नाही. पण अभिमान सुटत नाही हे विशेष बघा. बरोबर माणसं सगळं सोडू शकतात पण अभिमान सोडू शकत नाही. एक वाक्य सांगायचं का काही सोडू नका फक्त अभिमानाला ठेवू नका कल्याण होईल. विठाला विठाला. काही सोडायची गरज नाही. म्हणजे तुमच्यासारखे म्हणते बाद झालं बरं झालं पुन्हा कुठं जायची गरजच नाही. काही सोडायची गरज नाही फक्त अभिमानाला सोडायची गरज आहे. कारण अभिमानच मात्र माणसाचा घात करणार आहे. म्हणून माझ्या गोपाळाच्या मुखातलं वाक्य आहे किंवा खांदी भार पोटी भूक परमात्म प्राप्तीची भूक आहे. खांद्यावर अभिमानाचा भार आहे. अंतःकरणामध्ये परमात्म प्राप्तीची भूक आहे म्हणजे इच्छा आहे. मग ह्या संसार रूपी खेळण्यामध्ये काय मजा आहे. संसारातला खेळ बरं का. आता काय आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. आम्ही काय सांगणार आहेत. विठाला विठाला. संसाराचा खेळ आताच काय काय सांगू. आता येता आता वाटाने येताच नाव नाही सांगत गावाचं. अहो नवऱ्याला तोंडावर बायको बोलायली तर ही हसायला बघा. तोंडावर बोलली तोंडावर. ते पुन्हा शेलक्या भाषेमध्ये इथं सांगत नाही. काय बोलली कीर्तन झाल्यावर सांगेल बघा. आणि ते लागलं हसायला. म्हणलं तू हसायला. ते म्हणलं महाराज ती वरून बोलती पण तिच्या मनात काही नाही. विठाला विठाला. आताची गोष्ट ताजी गोष्ट आहे. जेवत असतानाची गोष्ट आहे. आम्ही मधु घेतली आणि आम्ही आपली जेवलो. तिथं खेळ झाला बघा. मग काय संसारामध्ये खेळ आहे सांगा बरं. आता ते भारूड पण आहे बघा. आता नाही का दादाला नको मला बाई ग नवरा माझ्या मनाजो नाही ग. दादुल्याला नको मला बाई ग नवरा माझ्या मनाजो. दादुल्या नको मला बाई ग नवरा माझ्या मना जोग नाही. दादुल्या नको मला बाई ग नवरा माझ्या मना जोग नाही. दादुल्या नको बाई ग नवरा जोग नाही.
मोडकेशे घर तुटकेशे छपर देवाला देव घर नाही जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार नाही एका जनार्दनी समरस झाले आणि तो रस येथे नाही एका जनार्दनी समरस झाले आता तो नवरा कोणता आहे देहाभिमान विठाला एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही ग खरं सांगायचं का संसार हे निरस आहे बघा काय निरस आहे शेवट माणसाला सगळ्याला एकमेकापासून मात्र काय तिरस्कार निर्माण होतो आता एक जणानं काय म्हणले तर सांगायचं का पण इथं सांगत नाही बघा ते म्हणले महाराज इथं मला लय कंटाळा आला हे आत्ता कुठं निघून गेली तरी जमते पण लोकांमुळं मात्र सोडता येत नाही विठाला विठाला हे प्रत्येकाच्या जीवनातल्या गोष्टी शेवटच्या क्षणाला आहे म्हणजे एकमेकाला मात्र तिरस्कार बुद्धीनं रसा स्वाद गोडी काही नाही गोडी काही नाही गोडी काही नाही प्रपंच कबाड एरांडाचे परी प्रपंच कबाड एरांडाचे परी रसा स्वाद गोडी काही नाही एरंडाचं महाराजानं उदाहरण दिलेलं आहे एरंडाचं गुऱ्हाळ फेसना त्याप्रमाणे गोपाळ म्हणू लागलेले आहेत खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख आता या संसारामध्ये खेळण्याचं म्हणजे संसार करण्याचं काही मात्र सुख नाही म्हणून काय करायला पाहिजे तुका मने धावे मग अवघे बरोबे महाराज शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात किंवा संसारामध्ये
खेळण्यामध्ये आता काय बरं वाटत नाही ना. बरं वाटत नाही म्हणजे संसाराचा वीट आला ना, संसार कडू वाटायला लागलेला आहे ना, तर मग मात्र आता जेवणाकरता धावा म्हणजे गडबड करा. कारण हे जेवण बाकीचे जेवण कुठंही मिळन, पण हे जेवण मात्र इथंच मिळन नाही. वैषयिक सुख कोण्याही योनीमध्ये मिळन, लक्षात ठेवा. काय वैषयिक सुख कोण्याही योनीमध्ये मिळन, पण ब्रह्मसुख मात्र याच देहामध्ये मिळन, पुन्हा दुसरीकडं नाही. म्हणून अनेक आपली वेळ गेलेली. हा, म्हणून गडबड करायला हो म्हणजे गडबड. विठाला विठाला गडबड माणसं करतेत, पण गडबड कुठं करतेत माहिती आहे का? आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. येताना उशिरा येताना, जाताना लवकर जातात बघा. ज्ञानेश्वर माऊली झाले की तिकडून तिकडंच गडबड. सांगण्याचा मुद्दा आपला चाललेला आहे, वैषयिक सुख आपल्याला कुठेही मिळेल, कुठेही मिळेल, कोण्या योनीमध्ये मिळेल, पण ज्याला ब्रह्मसुख म्हणा किंवा परमात्म सुख म्हणा किंवा ब्रह्मरस म्हणा, फक्त या मनुष्य योनीतच मिळेल बरं. आणि काही ज्ञान नाही कुठे. विठाला विठाला महाराजांना म्हटलेलं आहे, तुका म्हणे धावे मगावगे बरवे, बहु केली वनवन पाय पिटी झाला शिन विठोबा. चला वळो गाई बैसो जेवो एके ठाई, बहु केली वनवन पाय पिटी झाला शिन देवादिदेवा जगत्रय देवा जगत्रय परियसी केशवा विनंती परियसी केशव विनंती माझी, परियसी केशवा विनंती माझी वाणी तुझ्यावर निघून, माझी वाणी तुझ्यावर निघून, माझी वाणी तुझ्यावर निघून, माझी वाणी तुझ्यावर निघून. ऐसे देई प्रेम काही करा, ऐसे देई प्रेम काही करा. देवादिदेवा जगत्रया जुबा परियशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा. जगद्गुरु तुकाराम महाराजानं बालक्रीडेमध्ये पहिल्यानं देवाला प्रार्थना केली, आणि देवाला प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना केली की देव ऐकतो. विठाला विठाला नेहमी प्रार्थनेलाच गैरहजर राहतात, बरोबर आहे. प्रार्थनेलाच माणसं गैरहजर राहतात. तिकडं घंटी वाजणं, इकडं मात्र मग काहीतरी काम काढणं, तिकडंच जाणं, आणि मग प्रार्थना झाल्यावर हळूच मागून येणं. आता हे आम्हाला जास्त पाठ संस्थेमध्ये माहीत, काही काम नसतं भाऊ, उगा इकडं तांब्या उचल, तिकडं नेऊन ठेव, तोपर्यंत प्रार्थना होऊन जाते. पण खरं सांगायचं का, देवाला जर मनाभावातून प्रार्थना केली ना, नक्की देव मात्र आपल्यावर प्रसन्न होऊन
आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो बघा. आपल्याला सांगावं काय, साधू संतांचे वचन ऐका आणि मग देवाबद्दल आपल्याला काय महत्त्व आहे ते कळन. मला माहिती आहे का, आपण आपल्या डोक्यामध्ये देव नाही, पण देवाच्या डोक्यामध्ये आपण आहे. आता हे वाक्य कळतं का नाही बघा. काय हे वाक्य कळालं का? आपल्या डोक्यामध्ये देव नाही, देव धर्म सांधी पडले सकळ विषयी गोंधळ गाज तसे, पण आपण मात्र देवाच्या डोक्यात आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण 1 मिनिट देवाला देत नाही, पण देव आपल्याला 24 तास देतात. 24 तास. किती? आपण तर कारण सांगायमध्ये नंबर 1 येतं. हां, महाराज म्हणतात, सांडी आता कुडी कल्पनेची वाट, मार्ग आहे नीट पंढरीचा. देव आपल्याकरता रात्रंदिवस मात्र तैनातीत आहे. पुढं काय कोणाला कमी पडू नये. म्हणून लक्षात ठेवा, फक्त आपण प्रार्थना करण्याची गरज आहे. प्रार्थना केली की लगेच देव मात्र आपली प्रार्थना ऐकून आपल्या मनातल्या इच्छा मात्र तो पूर्ण करत असतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांना देवाला प्रार्थना केली, देवा तुमच्या गुण तुमच्या लीला वर्णन करायच्या, आम्हाला बुद्धी द्या, प्रेम द्या. विठ्ठला विठ्ठला. प्रार्थना केल्याच्या नंतर मग पुढं मात्र बाललीलेला वर्णन केलेलं आहे. तर वसुदेव देता देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. वसुदेव देवता देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. वसुदेवाला मात्र आपली बहीण असणारी देवकी दिलेली आहे आणि मग लग्न लागलेलं आहे. लग्न लागल्याच्या नंतर पूर्वीच्या कालापासून चुलत भाऊच मात्र त्या बहिणीबरोबर जात असे. परंपरा कशी आहे बघा. आणि तीच परंपरा आज आहे. मुलीचा सक्का भाऊ बरोबर जातो का चुलत भाऊ, ही पूर्व परंपरा. आणि म्हणून या ठिकाणी देवकीचा चुलत भाऊ म्हणजे कोण, कंस. त्या कंस म्हटलं की मी नेऊन सोडतो. आणि मग सोन्याचा रथ सजवलेला आहे आणि रथ सजवल्याच्या नंतर स्वतः त्या घोड्याचे दोर पकडलेले आहे, रथात बसलेला आहे. मेहुण्याला आणि बहिणीला रथामध्ये बसवलं, निघालेले आहेत. देव लोकांमध्ये मीटिंग झाली. असं जर होऊ लागलं, देव अवतार घेणार नाही, कंस मरणार नाही, आपल्याला त्रास कमी होणार नाही. मग काय झालं, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मान्य हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झालेली आहे. ए कंसा, अरे तुला माहिती आहे का, तू ज्या बहिणीला घेऊन चाललेला आहे त्या बहिणीच्या पोटी 8 मुलं जन्माला येणार आहेत आणि 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आता यार मोठंच होतं. हातामध्ये तलवार घेतली मारण्याकरता धावल्या.
वसुदेवे हात तो धरिला 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 वसुदेवे अथवा जो तुझ बधील जो कोणी अठवाईचा पुत्र बधील जो कोणी अठवाईचा पुत्र बधील आठवारीला पुत्र वडील ठेवणिया खड्ग माराया धावला हात तो धरिला वसुदेवे हात तो धरिला वसुदेवे या खड्ग माराया धावला हात तो धरिला वसुदेवे हात तो धरिला वसुदेवे हात तो धरिला वसुदेवे हार मोठा होता तलवार हातात घेतली आणि देवकीला मारण्याकरता तयार झाला मारणार एवढ्यामध्ये वसुदेवानं हात धरला आणि वसुदेव म्हणतात दाजी कम मारायला दाजीच ना जरा सांगायचं बरं का कारण तू आमच्यापेक्षा तुम्हाला सगळं माहिती आहे दाजी कम मारायला लागला तो अहो मला कम मारायला लागलात म्हणजे हिच्यापासून जो 8वा मुलगा होणार आहे आणि तो माझा वध करणार तुम्हाला बरं वाटतं का हां म्हणून मी मारायला लागलेला आहे पण तिथं वसुदेवानं चांगलं समजून सांगितलेलं बरं का तिथं चांगला उपदेश केलेला आहे म्हणजे वसुदेव म्हणतात कंसा ठीक आहे समजा देवकीला मारल्यानं काय होईल म्हणजे 8वा मुलगा जन्मणार नाही आणि माझा वध होणार नाही त्यावेळेला वसुदेव म्हणतात या मृत्यू लोकातल्या किंवा सृष्टीतला असा नियम आहे जो खाटावर आलेला आहे तो ताटेवर जाणार खाटीवर आला म्हणजे जो बाजावर आला तो शेवट मात्र ताटेवर जाणार म्हणजे थोडक्यात जो जन्मलेला आहे त्याचं मरण मात्र ठरलेलं आहे उपजल्या पिंडा मरण सांगते मरते उपजते सवेची मरते उपजते सवेची उपजल्या पिंडा जन्म आणि मरण हे माग पुढं नाही तर बरोबरच काय जन्म आणि मरण माग पुढं आहे का जन्म आणि मरण माग पुढं नाही बरोबरच आहे जसं गाडीचे 2 चाकं बरोबरच आहे कानकोचं नाहीच आणि कानकोचं असलं की गाडी बरोबर चालतच नाही बैलगाडी कोणती गाडी घ्या 2 चाकं मात्र बरोबरच असतात तसं जन्म चाक आणि मरण चाक हे 2 मात्र जीवनामधले काय बरोबरच आहे कंसा अरे जन्म आणि मरण ठरलेलं आहे बाबा म्हणजे मग जर समजा तुला मारायचंच असेल व देवकीला नाही जेवढे मात्र देवकीला मुलं होतील तेवढे मी तुला देईल माझं सत्यवचन मान कंसाला माहीत होता की आपला मेहुणा सत्यवादी आहे आपला मेहुणा म्हणजे कोण कोणाला माहीत वसुदेव मग सोडून दिलं
आणि सोडून दिल्याच्या नंतर मग त्यांना कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. कारागृहामध्ये ठेवल्याच्या नंतर पहिला मुलगा झालेला आहे आणि पहिला मुलगा झाला ठरल्याप्रमाणे वसुदेवानं उचललं आणि कंसाजवळ दिलेला आहे. कंसानं त्या मुलाकडं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली की अरे आपल्याला मरण 8व्यापासून आहे, पहिल्यापासून नाही. सोडून दिलं तरी देव लोकायला सहन झालं नाही. तिथं पाठवलंच कोणाला? उभ्या शेंडीचा. नारायण 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 म्हणून हजर नारद आल्याच्या नंतर कंस उठून उभा राहिला. पूजा अर्चा केलेली आहे. कोणीकडे आले नारदा? म्हणजे तुम्हाला भाचा झाला म्हणा. हो झाला. मग सोडून दिलं नाही. काय ठरलं होतं? काय नाही म्हणजे सगळ्याला मारायचं ठरलं होतं. म्हणजे मग म्हणजे आपल्याला 8व्यापासून मरण आहे, पहिल्यापासून थोडंच मरण आहे. त्यावेळेला नारद म्हणतात कंसा देवादिकांचा मात्र कावा कळत नाही. एखाद्या वेळेला 8वा म्हणून जर पाहिला आला तर, किंवा 8वा म्हणून जर 5वा आला, 6वा आला, 7वा आला, दुसरा आला, पहिला आला, मग त्यावेळेला कंस म्हणतो की काय करू? ते म्हणले आमचं फक्त सांगायचं काम. काय पुण्य सारावया आल देव ऋषी, पुण्य सारावया भेट देव ऋषी. सगळेच आहेत बरं का. आम्ही काही तुम्ही काही. पुण्य सारावया भेटे देवऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. माझं काही म्हणणं नाही. आमच्या लोकांचं भक्त कसं आहे, योग्य सल्ला देणं काम आहे. मग आता सोडायचं का मारायचं हे तुमच्या हातातलं काम आहे. नारायण नारायण म्हणून निघून गेले. हे आला गडी उचललं, एकाला दगडावर आपटिलं. असे 6ही मारित दुराचारी. आणि 7वा जो गर्भ आहे तो योग मायेनं गोकुळामध्ये आपलं रोहिणीच्या उदरी नेऊन घातला. आणि 8वा गर्भ राहिलेला आहे. त्यावेळेला देवकीचे तेज असं प्रकाशमान दिसू लागलं. विठाला विठाला. 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहेत. भगवान 8 वर्षाची मूर्ती चतुर्भुत प्रगट झालेली आहे. आणि प्रगट झाल्याच्या नंतर वसुदेव देवकीनं पाहिलं. वसुदेवानं पाहिल्याच्या नंतर जाऊन मात्र पाये धरलेले आहे. त्यावेळेला देवकी म्हणते सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. आणि मग सांगितलं लवकर लवकर पायी सोडा आणि माझ्या लेकराला लपवा. वसुदेव म्हणतात मी लपवायला लागलो, इथं लपव तिथं लपव तिथं लपव, पण मात्र तिथं प्रकाश पडायला आहे. मी तरी काय करणार आहे? ते मला असं वेदांत सांगू नका ना. कंस येईन लवकर त्या माझ्या लेकराला नेईन मारून टाकील, लवकर लवकर तुम्ही गोकुळाला घेऊन जा. मग भगवान पाहता पाहता लहान झालेले आहेत. आणि सांगितलं
मला तुम्ही गोकुळाला घेऊन जा. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. उचलाला कमळापती पायीची बंधने गळती. आपोआप बेड्या तुटल्या शृंखळा. पायामध्ये हातामध्ये बेड्या होत्या त्या आपोआप तुटलेल्या आहे. बघा, देव जवळ आला की बेड्या आपोआप तुटल्या जातात. आणि मग वसुदेव त्या बालकन्हयाला घेऊन गोकुळाला निघालेले आहेत. मध्यंतरी यमुना माता लागलेल्या आहेत. त्यांनी विचार केला, आपलं भाग्य आहे की आपल्या पतीचं आपल्याला दर्शन व्हावं लागलेलं आहे. त्याने पूर चढाला आचाट, त्याशी लाविला अंगुष्ठ, पुन्हा वाट दिलेली आहे. गोकुळामध्ये आले, सगळे झोपलेले होते. यशोदा माताही झोपलेल्या होत्या. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी यशोदेच्या अंथरुणावर त्या बालकन्हयाला ठेवलं आणि जन्मलेली जी मुलगी आहे तिला उचललं आणि मथुरेमध्ये आलेले आहे. जशाला तशा मात्र पुन्हा कवाड लागल्या गेले. बेड्या आपोआप अडकल्या गेलेल्या आहे. देव आला, बेड्या तुटल्या गेल्या. पुन्हा माया आली, पुन्हा बेड्या मात्र पायामध्ये पडलेल्या. माया विठाला विठाला. आणि मग सकाळ झाल्याच्या नंतर एक गवळणीला कळालं की यशोदेला मुलगा झाला. आणि मग मात्र ते गवळण काय म्हणू लागलेले आहे, गवळण म्हणती गवळणीला. म्हणा, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे, वाटी दाटी सुंडवडे. हा हा म्हणता म्हणता सगळीकडं बातमी कळालेली आहे. आणि मग सर्व बाजूनं आपापल्या पद्धतीनं गोकुळामध्ये नंद घरी आलेले आहेत. महाराजांनी म्हटलं, आले गवळियाचे भार, नाना याती नारी नर, नाना परीचे शृंगारली निलुगडी. रिकाम्या हातानं आले नाही तर ज्यानं त्यांना आता गोपाळ जे आलेले आहेत, कोणी दही आणलं, कोणी दूध आणलं, कोणी लोणी आणलं, ताक नाही म्हणा, हे सगळं काय घेऊन आलेले आहेत. गवळणीनं लता कपडा म्हणा, कोणची टोपर बाळाला, साडी चोळी राजाईला, अशा पद्धतीनं मात्र गोकुळामध्ये घेऊन आलेले आहेत. आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर गोपाळ बाहेर आणि गवळणी नंदवाड्यामध्ये. आणि तुम्ही आणि काही बघा, जर एखादे नवरा बायको जर कोण्या पाहुण्याच्या घरी जर गेले ना, गेल्याच्या नंतर गवळणीला महिलाला म्हणायचं काम नाही. महिला जशा येतात तशाच घरामध्ये जातात बघा. पण हे बिचारं ओझं घेऊन मात्र त्या बैठकीसमोर उभा राहतं. या म्हणल्याशिवाय मधात जातच नाही. जेव्हा बैठकीतला मालक म्हणतो या आता बसा, आणि मग तेव्हा ओझं घेतं घराचं. त्याप्रमाणे गवळणी नंदवाड्यामध्ये गेलेल्या आहेत.
गोपाळ बाहेर आहेत आणि मग त्या ठिकाणी मात्र त्या गवळणीनं चांगल्या पद्धतीनं पाळणा गायलेला आहे बघा. जो 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 रे मधुसूदना बाळा जगजीवना हलवी पाळणा बाळा जो जो रे बाळा जो जो रे. प्रथम अवतार स्तवन करिताची पैविधी करुणा सागर गुणनिधी शंकासुर दोन्ही बाळा जो रे. सप्तम अयोध्या पूर्वासी राजा राम होसी पितृवचनाचे नेमेशी राहोनी वनवासी बाळा जो रे. अष्टम अवतार गोकुळ जन्म लावण चानूर कंसाची मंडळी जाणून केली होळी बाळा जो रे. गोकुळी जन्मले निधान परब्रह्म ते जाण त्याचे चरणी शरण एका जनार्दन बाळा जो जो रे. घनश्यामा निज बाला गुणधामा योगी आलासी विश्रामा स्वामी दाविन तुम्हा बाळा जो जो रे. दोन पाळणे आहेत बरं का. भगवान कृष्णाविषयी पाळणा गायलेला आहे आणि आता रामेश्वर महाराज जे म्हणले ना तर ते प्रभू रामचंद्राचं आहे. पण कुणीकडे पाळणा काय या ठिकाणी त्या ठिकाणी पाळणा गायलेला आहे. किंवा हळूहळू हलवा ग सोनोळ्याचा पाळणा हळूहळू हलवा ग सोनोल्याचा 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 पाळणा. पाळण्यामध्ये मजला ताना पाळण्यामध्ये निजला ताना यशोदेचा काना ग हळूहळू हलवा ग सोनोल्याचा पाळणा हळूहळू हलवा ग सोनोल्याचा पाळणा. हळूहळू हलवा ग सोनोळ्याचा पाळणा. अशा महिलांना पाळणा गायलेला आहे. आणि मग नंदबाबानं जे गोपाळ आलेले होते त्यांचा सत्कार केला आशीर्वाद द्यायला निघून गेलेले आहेत. त्याचप्रमाणे गवळणीचंही यशोदा मातेनं रोहिणीच्या हातानं सत्कार केला आणि सर्वांना आशीर्वाद देऊन निघून गेलेले आहेत. त्याच्यानंतर पुढं मग स्वस्ती वाचन वगैरे झालेलं आहे. गणपतीचं पूजन झालेलं आहे. आणि मग पुढं परमात्म्यानं कोणत्या लीला केलेल्या आहेत. प्रथम पुतनेचा घात द्विजा भटाचा विपरीतार्थ तिचा काकाचा अनर्थ आम्ही देखिला समजते. पहिली जर लीला कोणती केली असन तर पुतना मावशीला मोक्ष दिला. विठाला विठाला काय झालं कंसानं सभा भरवलेली आहे आणि सभा भरवल्याच्या नंतर म्हणजे जो कोणी माझ्या शत्रूला मारून येईल त्याला मात्र मी अर्ध राज्य देईल. अर्ध राज्य त्याच्याबद्दलही महाराजांचं प्रमाण आहे. अर्ध राज्य देईल म्हणजे छत्र चामरही देईल असं म्हटल्याच्या नंतर त्यामध्ये एक मात्र महिला उठून उभा राहिली. त्या महिलेचं नाव आहे पुतना. त्या पुतनेनं इकडं तिकडं पाहिलं. कंसा हाती विडा पाहे चहूकडा पुतना त्या पुढा काय बोले. जाईन गोकुळा वधीन त्या बाळा
आईशी त्या चांडाळा बोलत सेवे. कंसा अरे ते आता नेमकंच जन्मलेलं आहे आणि त्याच्याबद्दल एवढी तू धास्ती घेतली. जाता जाते आणि आता त्याला मारून येते. त्यावेळेला कंस म्हणतो तुला कोणी येऊ तर दिलं पाहिजे. तू अशी एवढी मोठी आहे, आबडधोबड आहे, राक्षसीन आहे, तुला कोण येऊ देणार. ते म्हणले आम्ही मायावी आहेत, आम्ही रूप बदलणारे आहेत. पाहता पाहता देवांगनेचं रूप घेतलेलं आहे आणि देवांगनेचं रूप घेऊन ती निघालेली आहे. पण सोयीनं निघालेली नाही. 3 वर्षाच्या आतल्या मुलाला मारत चाललेली. दिन दुर्बळाची मारिती बालके, दिन दुर्बळाची मारिती बालके, दिन दुर्बळाची मारिती बालके, दिन दुर्बळाची मारिती बालके, दिन दुर्बळाची मारिती बालके. करिता ती शोके माय बापे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. दीन दुर्बळाची मारिती बाळके, करीता ती शोके माये बाप. 3 वर्षाच्या आतल्या मुलाला मारत चाललेले आहे. आता 3 वर्षाच्या आतले या शब्दाचा अर्थ असा आहे 3 गुण, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. या 3 गुणात जे काय आहे त्यांना मारत चाललेले आहे. गोकुळामध्ये आलेले आहे. कोणीही अडवलं नाही. मोठ्या घरातली आहे, श्रीमंत घरातली आहे म्हणून कोणी अडवलं नाही. यशोदेजवळ आलेले आहेत. यशोदा मातेनं आदरात इथे केलेला आहे आणि आदरात इथे केल्याच्या नंतर ती पुतना म्हणते का गं तू मला कल्पना तर द्यायला पाहिजे. तुला नव्हती कल्पना द्यायची तर हाती तर सांगायचं असतं ना की मूल झालं म्हणून. तुला माहिती नसल मी तुझी मोठी बहीण आहे. म्हणजे कृष्णाची कोण झाली? मावशी झाली. मी तुझी मोठी बहीण आहे, तुला माहिती नाही. आता नाही कसं म्हणतं, बहीण म्हणल्याच्या नंतर नाही माझ्याकडून हुकलं, मी आता चुकलं तर चुकलं, एवढ्या वेळेला मला माफ करा. आणि म्हटले हे बघा पुन्हा आमच्या लोक कसं आहे, आता तुम्हाला काय घरामध्ये जे काम असेल ते तुम्ही काम करा, मी या लेकराला खेळवते. कन्हैया म्हणलं हां खेळायलाच आली तू नाही का. यशोदा माता भरोशावर गेलेल्या आहेत आणि मग त्या पुतणीनं बालकाला आपल्या मांडीवर घेतलेला आहे. मांडीवर घेतल्याच्या नंतर तो मदनाचा पुतळा त्या बालकन्हैयाला पाहिल्याच्या नंतर त्या पुतणीला समाधीच लागली. पाहिलिया वेधलावी बैसे जीवी जडोनी, समाधी लागली. विचार केला एवढा वेळ जर एका करता तर पुढचं कसं. लगेच पुन्हा ध्यानावर आणलेले आहे आणि मग दूध पाजायला सुरुवात केलेलं आहे. दूध कशाचं होतं? विषच होतं. भगवान शंकराची प्रार्थना केली, यमाची प्रार्थना केली आणि मग मात्र कन्हैयानं दूध पिलं आणि प्राणही मात्र शोषण करायला लागलेले आहेत आणि मग घाबरलेले आहे. मुंच म्हणजे सोड म्हटल्याच्या नंतर घाबरलेली आहे. म्हणजे हे बालक काय वेगळं दिसायला लागले. पुन्हा राक्षसी रूप घेतलं आणि धाडकन मात्र जमिनीवर पडून मरण पावलेली. कशाचा आवाज झाला म्हणून सगळे धावत पळत आलेले आहेत. पाहता तर पुतणीच्या छातीवर कन्हैया खेळायला लागलेला आहे. एक मोठी शिडी आणली वर लावली. म्हणजे ते काय लहान होतं का शरीर? आता आपल्याला काय सांगायला वेळ नाही. शरीर काय लहान होतं का काय? अहो कमीत कमी 100 फूट उंच असेल उंची त्या शरीराची.
म्हणून शिडी लावलेली वर गेल्या कन्हैयाला खाली उतरलेला आहे आणि यशोदेजवळ दिलेला आहे. सांगितलं जरा लेकराला चांगलं सांभाळत जा. ते म्हणे बाई मला पहिलंच झालेलं आहे, मी आता इथून पुढं चांगली काळजी घेईल. विठाला गोकुळामध्ये अशा अनेक प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं रांगत असताना कन्हैयानं लोण्याची चोरी केली आणि चोरी ही घरातूनच सुरुवात केली. आणि पहिली जे मनुष्य चोरी करत असतं सुरुवात कुठून असतो? आता कोणीही असू द्या, तुम्ही चोरी केलीच असेल, एकदा तरी केलीच असेल. आता नसन केली तर इथं हो म्हणायला काय बिघड? विठाला विठाला. घरातूनच चोरी करत असतं मनुष्य. कन्हैयानं पहिली घरात चोरी केलेली आहे. यशोदा मातेनं थोडं लोणी दिलं, ते काय कन्हैयाचं पोट भरलं नाही. आणि मग कन्हैयानं काय केलं की यशोदा माता कामात गेल्या, कन्हैया पळत पळत गेले, त्या गाडग्यामध्ये लोण्याचे गोळे ठेवले, त्यातला हळूच घेतला आणि काही तुम्हाला फोटो दिसत असेल बघा. आणि मग लोण्याचा गोळा खाल्ला आणि खा लागलेला आहे. यशोदा मातेनं येऊन पाहिलं तर कन्हैया लोणी खाला. विठाला विठाला. एका घरी नाही तर घरोघरी चोरी करीतो ऋषिकेशी, गारहाने सांगती येऊनी यशोदेशी. बली केली गोविंदा, बली केली गोविंदा, निज भक्ता लागी दाखवेशी लीला. काय लीला केल्या? कवाड उघडोनी शिंके ओ तोडिले, दही दूध बक्षोनी ताक उलंडिले. अशा अनेक लीला केलेल्या आहेत. लीला केल्याच्या नंतर एका दिवशी कन्हैया म्हणतो, आई मला भूक लागलेली आहे, यशोदे घराकडे चाल ग मला यशोदे घराकडे चाल ग मला. यशोदे घराकडे चाल ग देवगा, यशोदे घराकडे चाल ग मना देवगा. आई लहानच घे हुंडा, लहानच घे हुंडा, मला करून दे गे मांडा, मला करून दे गे मांडा. लांब गेल्या गाईच्या झुंडा ग मला जीव घाल, यशोदे घराकडे चाल ग मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल ग मला देव घाल, यशोदे घराकडे चाल ना मला देव घाल. यशोदा मातेनं मांडा केलेला आहे, जेवू घातलेला आहे. परत पुन्हा कन्हैया म्हणतो, आई मला एकदा भाकर करून खाऊ घाल ना. तूप लावून भाकर करी, वांगे भाजून भरीत करी, भरी कांद्याची कोशिंबिरी ग मला जीव घाल. अशा अनेक गोकुळातल्या लीला आहेत. पुढं खोड्या सुरू झालेल्या आहेत, कारण टाईम होत आलेला आहे. विठाला विठाला. मग खोड्या सुरू झालेल्या आहेत. काय खोड्या केलेल्या आहेत? बऱ्याच काय खोड्या केल्या आहेत. म्हणून यशोदा माता म्हणते, खोड्या नको करू माझे बाबा. मग कोणाला चिमटे घ्यायचे, कोणाचं काही करायचं, अशा पद्धतीनं खोड्या करायच्या, गाडगे फोडायचे, पुढं गाई म्हैशीचं दूध प्यायचं. अशा वेगवेगळ्या लीला केल्या. यशोदा म्हणते, बाळा तू आता दही गाई घेऊन वृंदावनामध्ये जा. मग कन्हैयानं मित्रकड्याला सांगितलं, आपापल्या गाया घेऊन या. सर्व गायी घेऊन आलेल्या आहेत आणि मग गायी घेऊन वृंदावनामध्ये आले. वृंदावनामध्ये गायी चारायला सोडल्या. गायी गवताच्या लोभानं दूर गेलेल्या आहेत. तृणाच्या लोभी गायी गेल्या दुरी, पाचारी मुरारी त्या नामे त्यांची. चंद्रभागी गंगे भागीरथी यमुने, येई ताम्रपर्णी धावून या. देवाजीचा शब्द ऐकून या कानी, येता ती धावून नामा म्हणे.
सर्व गायी धावत पळत आलेल्या आहेत वाडग्यामध्ये बांधल्या आणि मग खेळ मांडल्या आहे. खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी घुमरी बाजे घमामा घुमरी बाजे घमामा घुमरी बाजे घमामा अरे कानोबा खेळ जाऊ जाऊ नको रडी कानोबा खेळ जाऊ जाऊ नको रडी कानोबा खेळ जाऊ जाऊ नको दरी कानोबा खेळ जाऊ जाऊ नको दरी किती कर चिन्नरे कुर्रोडी किती कर चिन्नरे कुर्रोडी कानोबा खेळ जाऊ जाऊ नको रडी कानोबा खेळ जाऊ जाऊ नको रडी कानोबा खेळ जाऊ जाऊ नको दरी कानोबा खेळ जाऊ जाऊ नको दरी खेळ बरेच झाले. सगळे काय खेळ खेळून थकलेले आहेत. खांदी भार पोटी भूक काही खेळावयाची सुख. मग भगवान म्हणतात आणा आपापल्या शिदोऱ्या. सर्वांना शिदोऱ्या आणलेल्या आहेत एका ठिकाणी केल्या. कन्हैयानं सर्वाला कमळाकार बसवलेला आहे. कारण प्रत्येकाला इच्छा होती की आपण कन्हैयाजवळ बसावा म्हणून कमळाकार बसवलेले आहेत. परमात्मा मध्ये उभा राहिलेले आहेत आणि सर्वाला सारखा काला दिला. बिभ्रत वेणूम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फला निंग्लिशो तिष्ठन्मध्ये सोपरिसृदय हसै नरो वैश्वई स्वर्गलोके मिशेती भुभुजे यज्ञभुक बाल केली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान. सगळ्यांनी एकदा वर हात करा. मागचे पुढचे सगळे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली रे दोन्ही तुम्ही भारे दोईकडे मुख पसोया रे मने हाती ठोका काही उडोने दिलो. तुम्ही भारे दोईकडे मुख पसोया कंठी धरिला कृष्णा